महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम पर्यावरण प्रशासनाला नवी दिशा देत आहेत. स्थानिक वास्तवांवर आधारित आणि पद्धतशीर सुधारणा घडवून आणणाऱ्या त्यांच्या नेतृत्व शैलीमुळे धोरण आणि नागरिक यांच्यात प्रभावी दुवा निर्माण झालाय. अशातच आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताचे औचित्य साधत या महत्त्वाच्या दिवशी एक महत्त्वाचा उपक्रम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दापोली येथील सुवर्णदुर्ग किल्ला आणि किल्ला परिसरात शिवप्रेमी संघटना, स्थानिक जनता आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त सहयोगाने स्वच्छता मोहीम कार्यक्रम राबवण्यात आला. आपल्या सगळ्यांना सर्वप्रथम शिवजयंतीच्या मी मनापासून शुभेच्छा देतो. खरं म्हणजे आज एक महत्त्वाचा दिवस आणि या महत्त्वाच्या दिवशी एक महत्त्वाचा उपक्रम जो आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली MPCBच्या माध्यमातून आपण पूर्ण राज्यामध्ये जे 11 किल्ले ज्यांना युनेस्कोचा हेरिटेज दर्जा प्राप्त झालेला आहे अशा ह्या 11 किल्ल्यांवर आपण हा राबवत आहोत. त्यातलाच एक भाग म्हणून आज आपण दापोलीमध्ये सुवर्णदुर्ग किल्ला जो समुद्राच्या मध्ये आहे त्या किल्ल्यावर आपण हा उपक्रम हिंदुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे स्वच्छता मोहीम, मानाचा मुजरा हटवूया कचरा असा हा उपक्रम आपण या ठिकाणी आपण राबवतोय. त्याचा आज भाग आपण इथे सुवर्णदुर्ग किल्ल्यावर त्याची आज मोहीमची सुरुवात म्हणता येणार नाही, पण ती मोहीम आपण आज तिकडे राबवली. फक्त आज शिवजयंती आहे त्या माध्यमातून आपण राबवणार नाही आहोत, तर या मोहिमेच्या माध्यमातून हे जे 11 किल्ले आहेत ज्याने युनेस्कोचा हेरिटेज दर्जा प्राप्त झालेला आहे या प्रत्येक किल्ल्यांवर तिकडचे जे शिवप्रेमी आहेत, शिवभक्त आहेत, या सगळ्यांना आपण सोबत घेऊन त्या किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम असू द्या, त्याचबरोबर पर्यटक जे येतील त्या पर्यटकांना व्यवस्थित ते पर्यटक कुठे पर्यावरणाची हानी होत नाही ह्याची दक्षता घेण्यासाठी आपण शिवप्रेमींना त्यांच्यासोबत एक कोलॅबरेशन म्हणता येईल, आपण एक कोलॅबरेशन केलेलं आहे. त्याचबरोबर जे पर्यटक येणार आहेत त्या पर्यटकांना आपण मंडळाच्या माध्यमातून प्लास्टिकच्या बॉटल किल्ल्यांवर नाही गेल्या पाहिजे त्याच्यासाठी आपण त्यांना तिकडे स्टीलच्या बॉटल्ससुद्धा देणार आहोत. त्याचबरोबर प्लास्टिकच्या पिशव्या ज्या आपल्या राज्यामध्ये 100% बॅन आहे त्या थांबवण्यासाठी आपण कापडी पिशव्यासुद्धा मंडळाच्या माध्यमातून त्यांना देणार आहोत. आपण अनेक वेळेला प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटलवरती का जातात, ते वरती पाण्याची सोय नसते, म्हणून आपण पुरातत्व विभाग त्यांच्या परवानगीने आपण प्रत्येक ह्या 11 किल्ल्यांवर एक RO फिल्टर मशीनसुद्धा MPCBच्या माध्यमातून लावणार आहोत. त्याचबरोबर आता आपण हळणे गाव म्हटलं तर काही सुवर्णदुर्ग किल्ला हळणे गावामध्ये आहे, तर तिकडच्या ग्रामपंचायतीची आपण कोऑर्डिनेट करून जो काही घनकचरा त्या किल्ल्याच्या अवतीभोवती जो तयार होईल त्या हळणे गावाच्या ग्रामपंचायतीची आपण संलग्न तो घनकचरा व्यवस्थापन कशी करायची याची सुद्धा यंत्रणा आपण MPCBच्या माध्यमातून त्या ग्रामपंचायती, मी हळणेचं उदाहरण दिलं, अशी जे किल्ले आहेत ज्या ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये येतात त्यांच्यासोबत आपण या सगळ्या गोष्टी करणार आहोत. असे एक आय थिंक 11 उपक्रम आपण या उपक्रमाच्या माध्यमातून या गडकिल्ल्यांवर राबवणार आहोत. पण खरोखरच मी शिंदेसाहेबांचा मनापासून आभार मानेन की ही त्यांचीच कल्पना की जसंच हेरिटेज स्ट्रक्चर प्राप्त झालं त्यांनी मला लगेच फोन केला, अरे सिद्धे तुझ्याकडे MPCB आहे, तू काहीतरी कर, आपण हे गड किल्ले एकदम स्वच्छ केले पाहिजे. आणि त्याच्यानंतर आम्ही आणि आमची टीम सगळी कामाला लागली आणि खरोखरच जे त्याचं जे अनावरण झालं हेही बाळासाहेब हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे 23 जानेवारीला आपण त्याचं अनावरण केलेलं आहे शिंदेसाहेबांच्या हस्ते. आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा त्यांनाही फार अभिमान वाटला की आपण हे गडकिल्ले संवर्धन आणि स्वच्छता मोहीम MPCBच्या माध्यमातून आपण राबवतो. ते झाल्यानंतर आम्ही दुसरा टप्पा जो आम्ही घेतला की त्याच्यामध्ये आम्ही इकडं कृषी विद्यापीठ, आता कृषी विद्यापीठ म्हटलं की जे विषय तिकडे शिकवले जातात विद्यापीठामध्ये, मग ते ॲग्रिकल्चर, फॉरेस्ट्री, फिशरीज हे सगळे विषय कुठे ते पोल्युशनशी निगडीत आहेत किंवा एन्व्हायरमेंटशी निगडीत आहेत. म्हणून आमचे जे अधिकारी वर्ग आहेत, मी आहे, तिकडच्या युवकांशी, तिकडच्या विद्यार्थ्यांशी आम्हाला संवाद साधायचा होता की नेमकं त्यांचे विचार काय आहेत. पण शेवटी तीच पुढची पिढी आहे
त्यांचे विचार मांडणं आणि आमचे विचार एक देवाणघेवाण तिकडे सुद्धा झालं. आणि शेवटी आपण आता पुन्हा या ठिकाणी शेवटी सगळं बॅलन्स करण्यासाठी जे उद्योजक आहे, उद्योजकांच्या समस्या काय आहेत, MPCB म्हणून आम्ही त्यांना काय मदत करू शकतो आणि आम्हाला त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे की पोल्युशनचं प्रमाण हे 0 झालं पाहिजे आणि त्यांनाही त्यांचा नाहक त्रास नाही झाला पाहिजे. याच्यासाठी आताचेच उद्योग जे होते, मग ते लोटेचे असतील, चिपळूणचे असतील किंवा मग दापोलीचे असतील किंवा मग खेडचे असतील, या भागातले जे उद्योजक होते त्यांच्याशी आम्ही एक संवाद साधला आणि या संवादाच्या आधारे तर आम्ही त्यांना पुढचे डायरेक्शन देणार आहोत. तर एकंदरीत असा हा पूर्ण एक दिवसभराचा हा एक दौरा होता. एक चांगली चालना या जिल्ह्यामध्ये नक्कीच या पूर्ण व्यवस्थेमध्ये आपले पालकमंत्री उदय सामंतजी आहेत तेही करत आहेत. त्याचबरोबर ह्या मतदारसंघातले आमदार माझे भाऊ योगेशजी कदम हेही याच्यामध्ये चांगली चालना त्याच्यामध्ये देत आहेत आणि अनेक उपक्रम त्यांच्या माध्यमातून सुद्धा ते स्थानिक आमदार या माध्यमातून सुद्धा या मतदारसंघामध्ये ते राबवत आहेत. तर मला असं वाटतं की एक चांगला दिवस या ठिकाणी आपण सुरुवात केलेली आहे, ज्या अनुषंगाने पोल्युशन कसं कमी होईल. तर आपले टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.